गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोन्समध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. याच्यामध्ये आपण सेकंड रिएक्शन पाहतोय रिडक्शन. तर रिडक्शनमध्ये आज आपण पाहतोय न्यू पॉईंट क्लेमन्सन रिडक्शन. कोणता पॉईंट पाहतोय आपण? क्लेमन्सन रिडक्शन. तर हे क्लेमन्सन रिडक्शन म्हणजे काय ते फर्स्ट आपण पाहूया. व्हॉट इज मीन बाय क्लेमन्सन रिडक्शन? क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण फर्स्ट काय लिहूया? रिएजंट. म्हणजे क्लेमन्सन रिडक्शनमध्ये जो रिएजंट यूज केला जातो तो रिएजंट आपण लिहूया. रिएजंट क्लेमन्सन रिडक्शनमध्ये कोणता रिएजंट यूज केला जातो? तर याच्यामध्ये झिंक अमलगम. झिंक अमलगम. झिंक अमलगमचा फॉर्म्युला काय आहे? झिंक अमलगम म्हणजेच Zn अमलगम Hg. कोणत्याही मेटलची रिएक्शन जेव्हा आपण ह्या Hg सोबत करतो, मर्क्युरी सोबत करतो, त्यावेळेस काय तयार होतो? अमलगम तयार होतो. आता इथं आपण काय केलं आहे? झिंक प्लस Hg घेतलं आहे, म्हणजे याला काय म्हणणार आपण? झिंक अमलगम ZnHg. दिस इज कॉल्ड झिंक अमलगम. प्लस याच्यामध्ये काहीच करायचं अजून कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड HCl. दिस इज कॉल्ड रिएजंट. क्लेमन्सन रिडक्शनमध्ये रिएजंट कोणता यूज केला जातो? झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. समजलं सर्वांना? आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन करायचं आहे. अल्डिहाइड आणि केटोनचं काय करायचं आपल्याला? रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे काय असतं? ॲडिशन ऑफ हायड्रोजन असतं. अल्डिहाइड असो किंवा केटोन असो, त्यामध्ये एक ग्रुप कॉमन आहे आणि तो म्हणजे कोणता? कार्बोनिल ग्रुप. जर या कार्बोनिल कार्बनला तुम्ही R आणि H अटॅच केला तर काय तयार होईल? अल्डिहाइड तयार होईल. जर या कार्बोनिल कार्बनला तुम्ही दोन अल्काइल ग्रुप अटॅच केले, दोन R अटॅच केले, तर हा कंपाऊंड कोणता होईल? केटोन तयार होईल. म्हणजे हा अल्डिहाइड पण होऊ शकतो आणि केटोन पण होऊ शकतो. अल्डिहाइड्स ऑर केटोन्स. अल्डिहाइड्स ऑर केटोन्स ऑन रिडक्शन. याचं काय करायचं आपल्याला? रिडक्शन करायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिडक्शन? रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. याच्यामध्ये 4 हायड्रोजन ॲड करायचे. नीट लक्ष इकडं. याच्यामध्ये हायड्रोजन किती ॲड करायचे आहेत? 4 हायड्रोजन ॲड करायचं आहे. आणि ॲरोवरती काय लिहायचं आहे? तर ॲरोवरती लिहायचा रिड्युसिंग एजंट कोणता आहे? झिंक अमलगम. ॲरोवरती काय लिहायचं? ZnHg. दिस इज कॉल्ड झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. समजते सर्वांना? एकदम इझी आहे. आता हे 4 हायड्रोजन आहेत, यातले 2 हायड्रोजन घ्या आणि हा ऑक्सिजन घ्या. कार्बोनिल ग्रुपमधला ऑक्सिजन, हा ऑक्सिजन आणि इथले 2 हायड्रोजन काय तयार होईल सांगा मग? वॉटर मॉलिक्यूल तयार होईल, H2O तयार होईल. H2O प्लस शिल्लक राहायला सांगायचं. इथे शिल्लक राहिले 2 हायड्रोजन. आता हे 2 हायड्रोजन काय करा? ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा, कारण कार्बनचा आपण काय रिमूव्ह केला आहे? ऑक्सिजन रिमूव्ह केला आहे. मग इथले जे 2 हायड्रोजन राहिलेत ते 2 हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा. काय तयार होणार? कार्बन आणि ह्या कार्बनला काय अटॅच करायचे आहेत? हे 2 हायड्रोजन. कार्बनच्या ह्या 2 व्हॅलन्सी ॲज इट इज. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज हायड्रोकार्बन. दिस इज हायड्रोकार्बन. कोणता हायड्रोकार्बन तयार होतो इथे? तर अल्केन तयार होतो. कोणता हायड्रोकार्बन तयार होतो? अल्केन तयार होतो. हायड्रोकार्बन म्हणजे काय? ज्या कंपाऊंडमध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन असतात अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन म्हणतो. आणि कोणता हायड्रोकार्बन तयार होतो? अल्केन तयार होतो. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज क्लेमन्सन रिडक्शन. दिस रिएक्शन इज नोन ॲज क्लेमन्सन रिडक्शन. आता क्लेमन्सन रिडक्शनची डेफिनेशन काय? एकदम इझी डेफिनेशन आहे. ही जी रिएक्शन आपण लिहिले ह्या रिएक्शनवरूनच आपण डेफिनेशन थेऑरेटिकल लिहू शकतो. कसे लिहिणार? नीट लक्ष द्या. अल्डिहाइड्स ऑर केटोन्स. अल्डिहाइड्स ऑर केटोन्स ऑन रिडक्शन. अल्डिहाइड्स ऑर केटोन्स ऑन रिडक्शन विथ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl to give corresponding hydrocarbon. This reaction is known as Clemmensen reduction. मी रिएक्शन तोंडी डेफिनेशन मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे, तुम्ही ही नोट करा. मी परत एकदा डेफिनेशन सांगतोय थेऑरेटिकल, तुम्ही ते नोट करायचे आहे. डेफिनेशन काय? अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स ऑन रिडक्शन विथ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl to give corresponding hydrocarbons. This reaction is known as क्लेमन्सन रिडक्शन. समजले सर्वांना? त्यानंतर याचे आपण काय एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. अल्डिहाइडचं. अल्डिहाइडचं आपण एक्झाम्पल घेऊया. ॲसेटाल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसेटाल्डिहाइड. ॲसेटाल्डिहाइडचं IUPAC नेम काय? इथेनॉल.
प्लस याचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय असतं ॲडिशन ऑफ हायड्रोजन. किती हायड्रोजन ॲड करायचे 4 हायड्रोजन ॲड करायचे. ॲरोवरती काय लिहायचा झिंक अमलगम ZnHg अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय तयार होईल सांगा एकदम इझी आहे. यातले 2 हायड्रोजन घ्या आणि हा ऑक्सिजन घ्या. काय तयार होईल H2O तयार होईल. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. शिल्लक राहिलं इथे 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन काय करा ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा कार्बोनिल कार्बनला. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा CH3C. इथे अटॅच आहे हा H. ह्या कार्बन ॲटमला फक्त काय अटॅच करायचे 2 हायड्रोजन. मला सांगा हा तयार झाला हायड्रोकार्बन. पाहिजेमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत. अँड दिस इज अल्केन. कोणतं अल्केन आहे सांगा हा इथेन. पहा हा CH2 आणि हा H आपण अजून कसं लिहू शकतो सांगा. पहा हा CH3 मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय CH3 हा सिंगल बॉन्ड हा CH2 आणि हा H असं म्हणून आपण CH3 लिहू शकतो ना इथं सिंगल बॉन्ड CH3 अँड दिस इज अल्केन. कोणता अल्केन आहे हा इथेन. म्हणजे हा तयार झाला अल्केन. एकदम इझी आहे ना. इथेनॉल ऑन रिडक्शन विथ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl टू गिव्स इथेन. हा हायड्रोकार्बन तयार झाला. आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया कीटोनचं. पहा कीटोनचं स्ट्रक्चर काय. आपण एक्झाम्पल घेऊया कीटोनचं ॲसिटोन. ॲसिटोनचं स्ट्रक्चर काय सांगा CH3C डबल बॉन्ड ओ CH3 दिस इज ॲसिटोन. ॲसिटोनचं IUPAC नेम काय आहे प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. प्लस याचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. किती हायड्रोजन ॲड करायचे 4 हायड्रोजन ॲड करायचे. ॲरोवरती काय लिहायचं रिड्युसिंग एजंट कोणतं आहे झिंक अमलगम Hg अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय तयार होईल सेम रिएक्शन आहे. इथले 2 हायड्रोजन घ्या आणि हा ऑक्सिजन घ्या. काय तयार होईल H2O तयार होईल. प्लस शिल्लक करायला येतं 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा कार्बोनिल कार्बनला. म्हणजे काय तयार होईल पहा CH3 CH2 CH3. फक्त आपण काय केलं राहिलेले 2 हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच केलेत. म्हणजे काय तयार झाला CH2 तयार झाला तिथे CH3 CH2 CH3 अँड दिस इज अल्केन. सांगा बरं कोणता अल्केन आहे हा CH3 CH2 CH3 म्हणजे अल्केन कोणता आहे हा प्रोपेन. दिस इज प्रोपेन. तुम्ही सिम्पल फॉर्ममध्ये पण लिहू शकताय हॉरिझॉन्टल CH3 CH2 CH3 असं लिहू शकताय. येते सर्वांच्या लक्षात. तर ही होती आपली क्लेमन्सन रिडक्शन. एकदम इझी आहे. ॲसिटोन ऑन रिडक्शन विथ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl टू गिव्स प्रोपॅनोन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे कोणताही अल्डेहाइड दिला किंवा कोणताही कीटोन दिला तर काय करायचं फक्त अल्डेहाइड आणि कीटोनमध्ये जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन फक्त कशामध्ये करायचं CH2 ग्रुपमध्ये करायचं. ॲटोमॅटिक तुम्हाला काय मिळेल हायड्रोकार्बन म्हणजे तुम्हाला अल्केन मिळेल. इथे पण आपण काय केलं आहे C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2. इथे पहा C डबल बॉन्ड O ग्रुप दिस कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 ग्रुप. आता नीट लक्षात आपण याच्यामध्ये काय यूज केले सांगा कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण यूज केले. HCl म्हणजे हे काय ॲसिड आहे ना. याचा अर्थ क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण कोणतं मीडियम आपण यूज करतोय तर क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण कोणतं मीडियम यूज करतोय ॲसिडिक मीडियम आपण यूज करतोय. नीट लक्षात क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण कोणतं मीडियम यूज करतोय ॲसिडिक मीडियम आपण यूज करतोय. समजलं सर्वांना. क्लेमन्सन रिडक्शन असेल तर फक्त काय करायचं अल्डेहाइड आणि कीटोनमधला कार्बोनिल ग्रुपच्या ऐवजी काय तयार करायचा CH2 ग्रुप तयार करायचा. नोट करा. पहा मेकॅनिझम ऑफ क्लेमन्सन रिडक्शन. आता हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम पॉसिबल मेकॅनिझम आहे कारण प्रत्येक बुकमध्ये हे डिफरंट दिलेलं आहे आणि NCERTमध्ये हे मेकॅनिझम दिलेलं नाही आहे. स्टेट बोर्डमध्ये सुद्धा हे मेकॅनिझम दिलेलं नाही आहे. त्यामुळे बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारणार नाहीत मेकॅनिझम ऑफ क्लेमन्सन रिडक्शन. तर आपण JEE आणि नीटची तयारी करतो आहे त्यामुळे आपल्याला हे मेकॅनिझम माहीत पाहिजे. हे पॉसिबल मेकॅनिझम आहे. आपण काय करूया एक तर अल्डेहाइड घेऊया किंवा कीटोन घेऊया कोणतं घेतलं तरी चालेल. आपण घेऊया कीटोन CH3C डबल बॉन्ड O CH3 दिस इज कीटोन. ॲसिटोन आहे हा प्रोपॅनोन. पहा याच्यामध्ये आपण कोणतं मीडियम यूज करतो आहे ॲसिडिक मीडियम म्हणजे HCl आपण यूज करतो आहे. HCl आपल्याला काय देतो H+ देतो प्रोटॉन देतो. आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत 2 लोन पेअर. त्यातली एक लोन पेअर काय करेल ह्या H+ वरती अटॅक करेल. हा हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला अटॅच होईल आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल CH3 डबल बॉन्ड OH
ओची व्हॅलन्सी किती झाली, ओची व्हॅलन्सी 3 झाली, त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आला, ओवरती चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज. आता ओ काय करेल, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यातला जो एक पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड काय करेल, ॲक्सेप्ट करेल, म्हणजे हे पाय इलेक्ट्रॉन तो ॲक्सेप्ट करेल आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला हे अशा पद्धतीने मिळेल. CH3 सिंगल बॉन्ड, इथे काय तयार होईल OH. कार्बन टॅमवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण कार्बनची व्हॅलन्सी किती झाली, 3 झाली, त्यामुळे सीवरती पॉझिटिव्ह चार्ज. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट येतो आपला ZN, झिंक अमलगम आपण यूज करतोय. ZN हा काय आहे, आपला मेटल आहे. मेटलची टेंडन्सी असते, मेटलची काय टेंडन्सी असते, इलेक्ट्रॉन लूज, टू लूज इलेक्ट्रॉन. पहा ZN किती इलेक्ट्रॉन लूज करतो, तर ZN 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. ZN 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे ZN वरती चार्ज कोणता येईल, ZN वरती चार्ज येईल 2+ चार्ज. ZN वरती चार्ज कोणता येईल, 2+ चार्ज. हे समोरले रिएक्शन सर्वांना झिंक अमलगम आपण याच्यामध्ये यूज करतोय. तर ZN 2 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि ZN वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. जेवढे इलेक्ट्रॉन लूज होतात तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जेस येतात. आता पहा, हे लूज केलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा C+ घेतो, कारण C+चं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 2 आणि 2 हे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे ZN लूज केलेले 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा C+. आता C वरती पॉझिटिव्ह चार्ज होता, त्याने 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले, म्हणजे C वरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर मिळेल CH3 सिंगल बॉन्ड OH. C वरती चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज. त्यात याच्यामध्ये नेक्स्ट आहे H+. परत H+. आता C- काय करेल, ह्या H+ वरती अटॅक करेल, म्हणजे हा H कुणाला अटॅच होईल, ह्या Cला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पुढं, CH3. पहा, हा H कुठे अटॅच होईल, ह्या Cला, म्हणजे काय तर होईल तर CH सिंगल बॉन्ड OH. समजलं सर्वांनी इथपर्यंत. त्यानंतर परत पुढे आपण ॲसिडिक मिडियम यूज केले. HCl आपल्याला काय देईल, H+ देईल, प्रोटॉन देईल. आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत, 2 लोन पेअर आहेत. त्यातली एक लोन पेअर काय करेल, ह्या H+ वरती अटॅक करेल, म्हणजे हा H ह्या Oला अटॅच होईल आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर मिळेल CH3 ह्या Cला एक H अटॅच आहे, सिंगल बॉन्ड OH तो तयार होईल. आता इथे ओची व्हॅलन्सी किती झाली सांगा, 3 झाली, त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता हा O काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि तो न्यूट्रल होईल. म्हणजे काय रिमूव्ह होणार सांगा, हा H2 आणि हा O काय बाहेर पडला, H2 बाहेर पडला ना, हा H2 आणि हा O काय बाहेर पडला, H2 बाहेर पडला. सांग इथं स्ट्रक्चर शिल्लक काय राहिलं, CH3. नीट लक्षात, शिल्लक काय राहिलं आपल्याला इथे, CH3 Cची व्हॅलन्सी किती राहिली, 3 राहिली, त्यामुळे C वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. C वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. परत आपला येतो ZN काय करेल सांगा, 2 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि काय तयार होईल, ZN 2+ तयार होईल. पहा, ZN लूज केलेले 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा C+ घेतो आणि काय तयार होतो, CH3. पहा, C वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज येईल. पहा, हे 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं ह्या C+ वरती चार्ज कोणता येणार आहे, निगेटिव्ह चार्ज येईल, कारण C वरती चार्ज होता कोणता, पॉझिटिव्ह चार्ज होता. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे चार्ज कोणता तयार झाला, निगेटिव्ह चार्ज. आणि परत हा H+, परत H+ येईल. पहा, हा C- काय करेल, याच्यावरती अटॅक करेल आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय मिळेल सांगा. हा H आता परत ह्या Cला अटॅच होणार, म्हणजे Cला टोटल हायड्रोजन किती अटॅच होणार, 2 हायड्रोजन अटॅच होणार आणि काय तयार झाला, हा CH2 ग्रुप तयार झाला. पहा, C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2. समजले सर्वांना, C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 ग्रुप अँड दिस इज प्रोपॅनोन. हा काय होता, प्रोपॅनोन होता, हा काय तयार झाला, आपला प्रोपॅन तयार झाला. समजले सर्वांना. तर हे होतं पॉसिबल मेकॅनिझम ऑफ क्लेमन्सन रिडक्शन. नोट करा हे. पहा, क्लेमन्सन रिडक्शनचे काही एक्झाम्पल्स, याच्यामध्ये टोटल 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट 2 एक्झाम्पल्स मी सॉल्व करून देतो आहे, राहिलेले 2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी. पहा, फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज सायक्लोहेक्झॅनोन ऑन क्लेमन्सन रिडक्शन. जर तुम्हाला हा रिएजंट दिसला ॲरोवरती तर याचा अर्थ ती कोणती रिएक्शन आहे, क्लेमन्सन रिडक्शन. काय करायचं आहे, फक्त C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2, म्हणजे आपल्याला इथे जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल,
फक्त ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच होणार, हे 2 हायड्रोजन अटॅच होणार. हे 2 हायड्रोजन तुम्ही दाखवले तरी चालतील, नाही दाखवले तरी पण चालतील. अँड दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. दिस इज सायक्लोहेक्झॅनोन. इथे लक्षात सायक्लोहेक्झॅनोन. हा कोणता कंपाऊंड आहे? दिस इज बेन्झाल्डिहाइड. दिस इज बेन्झाल्डिहाइड. C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2. बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं आहे? हा कोणता ग्रुप आहे? C डबल बॉन्ड O ग्रुप. C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2. हा H ॲज इट इज. मला सांगा हा CH2 आणि हा H म्हणून काय तयार होईल? CH3 तयार होईल. आणि जर बेन्झिन रिंगला CH3 ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? टोल्यून म्हणतो. इथे लक्षात. तर हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. होमवर्कसाठी आहे ते नोट करा. हे रिडक्शनमध्ये न्यू पॉइंट आहे उल्फ किश्नर रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन आणि उल्फ किश्नर रिडक्शन ह्या दोन्ही नेम रिएक्शन आहेत. उल्फ किश्नर रिडक्शन म्हणजे काय ते आपण पाहूया. उल्फ किश्नर रिडक्शन. तर उल्फ किश्नर रिडक्शनमध्ये रिएजंट कोणता यूज केला जातो ते आपण फर्स्ट लिहूया. रिएजंट. तर याच्यामध्ये आपल्याला 2 रिएजंट यूज करायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय यूज करायचं आहे? हायड्राझाईन. फर्स्ट आपल्याला काय यूज करायचं आहे? हायड्राझाईन आपल्याला यूज करायचं आहे. आणि हायड्रोजनचा फॉर्म्युला आपण पाठीमागच पाहिला आहे. NH2 सिंगल बॉन्ड NH2. दिस इज कॉल्ड हायड्रोजन. आणि सेकंड आपल्याला यूज करायचं आहे. बेस. सेकंड आपल्याला यूज करायचं आहे बेस अँड इथिलीन ग्लायकॉल. बेस अँड इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर काय? तर इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर आहे CH2OH सिंगल बॉन्ड CH2OH. दिस इज इथिलीन ग्लायकॉल. तर हा बेस कोणता आहे? तुम्ही कोणताही बेस यूज करू शकता. आपल्याला NCERTमध्ये कोणता बेस दिलेला आहे? एक तर आपण इथं NaOH यूज करू शकतो किंवा KOH हा बेस आपण यूज करू शकतो. बेस NCERTमध्ये कोणता दिला आहे? सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पण नीट आणि JEEमध्ये कोणताही बेस विचारू शकतात, ते नीट लक्ष ठेवा. 2 रिएजंट आहेत. फर्स्ट हायड्रोजन अँड सेकंड बेस अँड इथिलीन ग्लायकॉल. तर इथिलीन ग्लायकॉल हे काय? सॉल्वंट आहे. इथिलीन ग्लायकॉल हे काय आहे? सॉल्वंट. हाय बॉइलिंग सॉल्वंट. याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. म्हणजे ज्या सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे ते सॉल्वंट आपण याच्यामध्ये काय करतोय? यूज करतोय. हाय बॉइलिंग सॉल्वंट आहे. आलं लक्षात? पाहता उल्फ किश्नर रिडक्शन म्हणजे काय? उल्फ किश्नर रिडक्शन आपण इथे लिहूया. C डबल बॉन्ड O. अल्डेड असो किंवा कीटोन असो त्यामध्ये हा ग्रुप कॉमन आहे. हा अल्डेड पण होऊ शकतो आणि हा कीटोन पण होऊ शकतो. अल्डेड्स और कीटोन्स. याची फर्स्ट रिएक्शन करायची हायड्रोजनसोबत. हायड्रोजनचा फॉर्म्युला काय आहे? NH2 सिंगल बॉन्ड NH2. कंपाऊंड आपल्याला फर्स्ट कोणता मिळेल? दिस इज अल्डेड और कीटोन. एकदम सिंपल आहे. हा ऑक्सिजन आणि हा H2. सांगा काय रिमूव्ह होणार इथं? तर इथे रिमूव्ह होणार आहे H2O. H2 रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? C. हा ॲज इट इज आहे. पुढे काय आहे? डबल बॉन्ड. Cला पुढे डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार? हा N अटॅच होणार. आणि Nला पुढे काय अटॅच होणार? NH2. अँड दिस इज कॉल्ड हायड्राझोन. काय तयार झाला? हा हायड्राझोन तयार झाला. एकदम इझी आहे. पाठीमाग आपण ऑलरेडी रिएक्शन पाहिली होती. दिस इज हायड्राझाईन. रिएक्शनच्या आधी हायड्राझाईन आणि रिएक्शन झाल्यानंतर हायड्राझोन. हे नीट लक्ष ठेवा. त्यानंतर याचे रिएक्शन करायचे परत. याला आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. हीट कशासोबत करायचं आपल्याला? बेससोबत. बेस अँड इथिलीन ग्लायकॉल. याला काय करायचं आपल्याला? हीट करायचं आहे. विथ कशासोबत हीट करायचं आहे? ह्या हायड्रोजनला, तयार झालेल्या हायड्रोजनला काय करायचं आपल्याला? हीट करायचं आहे बेससोबत KOH किंवा इथिलीन ग्लायकॉल. एकदम इझी आहे. काय होणार? इथे काय आहे? नायट्रोजन. इथे काय आहे? नायट्रोजन. हे 2 नायट्रोजन काय होतात? इव्हॉल्व होतात. N2 काय झाला? इव्हॉल्व झाला. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झाला, रिमूव्ह झाला. इथे शिल्लक करायला हे 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन काय करा? ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा. काय तयार होणार? Cला 2 हायड्रोजन अटॅच करा. काय तयार होणार सांगा? CH2 तयार होणार ना? CH2. अँड दिस इज कॉल्ड हायड्रोकार्बन. कोणता हायड्रोकार्बन आहे हा? दिस इज अल्केन. एकदम इझी आहे.
आता पहा उल्फ केशनर रिडक्शनचे डेफिनेशन काय लिहायचे, व्हॉट इज मीन बाय उल्फ केशनर रिडक्शन डेफिनेशन पहा मी सांगतोय हे थेरॉटिकली तुम्ही नोटबुकमध्ये नोट केले तरी चालेल. पहा डेफिनेशन काय पहा, अल्डिहाइड्स और कीटोन्स नोट करा, अल्डिहाइड्स और कीटोन्स रिएक्ट्स विथ हाइड्राजाइन, अल्डिहाइड्स और कीटोन्स रिएक्ट्स विथ हाइड्राजाइन टू गिव्स फर्स्ट हाइड्राजोन which on heating with KOH and ethylene glycol to give corresponding hydrocarbon, that is alkane, and this reaction is known as Wolff-Kishner reduction. लिहिली डेफिनेशन मी परत एकदा डेफिनेशन सांगतो. पहा डेफिनेशन काय, अल्डिहाइड्स और कीटोन्स ऑन रिएक्शन विथ हाइड्राजाइन, अल्डिहाइड्स और कीटोन्स ऑन रिएक्शन विथ हाइड्राजाइन to give first hydrazone which on heating with KOH and ethylene glycol to give corresponding hydrocarbon, that is alkanes. This reaction is known as Wolff-Kishner reduction. लिहिलं सर्वांनी. आता मला सांग क्लेमन्सन रिडक्शन आणि वुल्फ केशनर रिडक्शनमध्ये सेमच आहे ना. क्लेमन्सन रिडक्शनमध्ये काय होतं, C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 फायनली, आणि वुल्फ केशनर रिडक्शनमध्ये सुद्धा तेच होते, C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 ग्रुप फायनली. पहा इथे काय होता, C डबल बॉन्ड O ग्रुप होता, फायनली आपल्याला काय मिळाला, CH2 ग्रुप मिळाला. म्हणजे सेमच आहे. क्लेमन्सन रिडक्शन आणि वुल्फ केशनर रिडक्शन सेमच आहे, फक्त डिफरन्स काय सांगा, डिफरन्स आहे रिएजंट. सांग हायड्राजाइन NH2 बेस अँड इथिलीन ग्लायकॉल. पण याच्यामध्ये आपण काय यूज केले, बेस यूज केले. याचा अर्थ वुल्फ केशनर रिडक्शनमध्ये आपण कोणतं मीडियम यूज करतोय, तर वुल्फ केशनर रिडक्शनमध्ये आपण बेसिक मीडियम यूज करतोय, आणि क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण काय यूज करतोय, ॲसिडिक मीडियम यूज करतोय. नोट करा, आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. पहा वुल्फ केशनर रिडक्शनचे एक्झाम्पल्स, याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया अल्डिहाइडचं. अल्डिहाइड असो किंवा केटोन असो. पहा CH3C डबल बॉन्ड OH, दिस इज अल्डिहाइड. कोणतं अल्डिहाइड हा, दिस इज इथेनॉल. पहा इथेनॉलचे आपण फर्स्ट रिएक्शन करतोय हायड्रोजाइन सोबत NH2 सिंगल बॉन्ड NH2. सांग काय रिमूव्हर येते, तर इथे रिमूव्हर फर्स्ट H2O. कोणते H2 रिमूव्हर, हा ऑक्सिजन आणि हा H2. सांग काय रिमूव्ह झाला, हा H2 रिमूव्ह झाला. आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल सांगा, CH3CH. पुढे काय सांगा, डबल बॉन्ड. हा डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार, नायट्रोजन, आणि नायट्रोजनला पुढे काय अटॅच होणार, NH2, अँड दिस इज कॉल्ड इथेनॉल हायड्राझोन. काय तयार झाला, इथेनॉल हायड्रोजन तयार झाला. त्यानंतर याला आपल्याला काय करायचं आहे सांगा, याला आपल्याला हीट करायचं आहे. त्यासोबत हीट करायचं आहे KOH बेस. NaOH यूज केला तरी पण चालेल. इन इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल हे काय, हाय बॉइलिंग सॉल्वंट. सांग काय होणार, हा N आणि हा N काय रिमूव्हर सांगा, N2 गॅस रिमूव्हर प्लस शिल्लक करायला येतं हे दोन हायड्रोजन ह्या कार्बोनेट अॅटॉमला अटॅच करा. म्हणजे काय तयार होईल पहा, CH3CH2H तयार होईल. अँड दिस इज अल्केन. कोणता अल्केन आहे हा पहा, हा CH3 आणि हा CH2 आणि हा H आपण CH3 असं लिहू शकतो ना. अँड दिस इज कॉल्ड इथेन. तुम्ही सिम्पल सुद्धा लिहू शकता, CH3 सिंगल बॉन्ड CH3, नो प्रॉब्लेम. इथेनॉल ऑन रिएक्शन विथ हायड्राजाइन टू गिव्ह फर्स्ट हायड्राझोन विच ऑन हिटिंग विथ KOH इन इथिलीन ग्लायकॉल टू गिव्ह इथेन. आलं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड कीटोनचा आपण घेऊया. ॲसिटोनचं स्ट्रक्चर काय, CH3C डबल बॉन्ड O CH3. द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज प्रोपॅनोन. फर्स्ट आपण काय करतो, याची हायड्राजाइन सोबत रिएक्शन करतोय. पहा NH2 सिंगल बॉन्ड NH2. सांग फर्स्ट काय रिमूव्हर आहे, H2O रिमूव्हर. हा H2 आणि हा O काय रिमूव्ह झाला, हा H2O. कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, CH3 पुढे काय सांगा, डबल बॉन्ड Nला काय अटॅच होईल, हा NH2, अँड दिस इज कॉल्ड हायड्राझोन. याला नंतर आपण काय करतोय, हीट करतोय. कशासोबत हीट करतो आपण, KOH किंवा NaOH इन इथिलीन ग्लायकॉल. सांग काय तर एकदम इझी आहे. हे दोन नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये काय होतील, इव्हॉल्व होतील. प्लस शिल्लक करायला हे दोन हायड्रोजन ह्या सेल अटॅच करा. काय तयार झाला, हा CH3CH2CH3, अँड दिस इज हायड्रोकार्बन. कोणता हायड्रोकार्बन आहे, हा प्रोपेन. समजलं सर्वांना. प्रोपॅनोन ऑन रिएक्शन विथ हायड्राजाइन
टू गिव्स फर्स्ट हायड्रोजन विच ऑन हिटिंग विथ KOH and इथिलीन ग्लायकॉल टू गिव्स प्रोपेन. एकदम इझी आहे. फक्त काय करायचं आपल्याला C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्वर्जन फक्त CH2 ग्रुपमध्ये करायचं आहे. एकदम इझी आहे, नोट करा हे. पहा न्यू पॉइंट आहे मेकॅनिझम ऑफ वोल्फ-केस्नर रिडक्शन. हे मेकॅनिझम आपला स्टेट बोर्डमध्ये किंवा NCERTमध्ये दिलेलं नाही आहे. म्हणजे हे बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, हे नीटसाठी आणि JEEसाठी इम्पॉर्टंट आहे. पहा याच्यामध्ये आपण मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम आपण एक आयडेड किंवा कीटोन घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण कीटोन घेऊया CH3C डबल बॉन्ड O CH3 दिस इज ॲसिटोन. आपण याची फर्स्ट रिएक्शन कोणासोबत करतोय? हायड्रोजनसोबत करतोय. NH2 सिंगल बॉन्ड NH2. काय तयार होणार? हा ऑक्सिजन आणि हा H2 काय रिमूव्ह होणार सांगा? H2 रिमूव्ह होणार ना. हा H2 रिमूव्ह झाला. शिल्लक काय राहिलं इथं? CH3 पुढे डबल बॉन्ड N आणि Nला काय अटॅच होणार? हा NH2. समजले सर ना. आता पहा इथे काय आहे? NH2 ग्रुप आहे. हा NH2 ग्रुप आपण असं लिहू शकतो ना, नायट्रोजनला हायड्रोजन किती अटॅच आहेत? 2 अटॅच आहेत. हा NH2 असं लिहू शकतोय NHH. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर याच्यामध्ये आपण काय यूज करतोय सांगा? बेसिक मिडियम यूज करतो आपण. KOH यूज करतोय. KOHमध्ये काय असतं? K प्लस OH मायनस. हे OH मायनस म्हणजे काय इंडिकेट करतं? तर हे OH मायनस काय इंडिकेट करतो? बेस. येते सर्वांच्या लक्षात. आणि बेसला नेहमी काय पाहिजे असतो? प्रोटॉन पाहिजे असतो. हा OH मायनस काय करेल? हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन काय करेल? ॲब्स्ट्रॅक्ट करेल. आणि त्यामुळे काय होणार? हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट कुठं होणार? नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होणार. आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? पहा CH3 डबल बॉन्ड NH आणि ह्या नायट्रोजन ॲटमवरती काय होणार? हे 2 इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणत्याला सांगा? निगेटिव्ह चार्ज आला ड्यू टू 2 इलेक्ट्रॉन्स. समजतंय? आता इथे पहा हा OH मायनसनं काय केलं आहे? हा H काढून घेतला आहे. म्हणजे काय रिमूव्ह झाला सांगा? H2 रिमूव्ह झाला. समजतं ना सर्वांना? हा OH मायनसनं हा H घेतल्यामुळे काय तयार झाला? H2 झाला रिमूव्ह. आता इथं होतं काय? पहा इथं होतं रेझोनन्स. पहा रेझोनन्स कसा होतो? इथे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजन ॲटमवरती ते इथे शिफ्ट होतात. म्हणजे N आणि Nमध्ये कोणता बॉन्ड तयार होतो? डबल बॉन्ड तयार होतो. त्याच वेळेस नायट्रोजनची फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होणार. त्यामुळे काय होतं? हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात कार्बन ॲटमवरती. म्हणजे कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे असं मिळेल CH3 C वरती चार्ज कोणता आला? निगेटिव्ह चार्ज. C आणि N मध्ये बॉन्ड कोणता राहिला? सिंगल बॉन्ड. N आणि N मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड. समजतं सर्वांना? नायट्रोजनला एक H आहेच अटॅच. त्यानंतर आता C वरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. त्यानंतर हा रिमूव्ह झालेला वॉटर तर आहेच आपल्याला H2O. वॉटरमध्ये काय असतं रे? H प्लस असतं आणि OH मायनस असतो ना. H प्लस आणि OH मायनस. येते सर्वांच्या लक्षात? हा C मायनस काय करेल? ह्या H प्लसवरती अटॅक करेल. वॉटरमध्ये काय असतो? आहे ना सर्वांच्या लक्षात? H प्लस OH मायनस. हा C मायनस काय करेल? ह्या H प्लसवरती अटॅक करेल. हा H कुठं अटॅच होईल? Cला. म्हणजे आपल्याला पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल? CH3Cला काय अटॅच होईल आता? H सिंगल बॉन्ड Nला पुढे काय अटॅच आहे? डबल बॉन्ड NH. समजलं इथपर्यंत? आता पुढे आता हा जो H आहे तो H आपण असा दाखवूया. हा H. ओके. त्यानंतर परत बेस येतो. बेस म्हणजेच आपला हा OH मायनसला नेहमी प्रोटॉन पाहिजे असतो. हा प्रोटॉन काढून घेईल. राहिलेले हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील? नायट्रोजन ॲटममध्ये. म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होतील. आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे असं मिळेल CH3 पुढे CH बॉन्ड कोणता आहे? सिंगल बॉन्ड N पुढे डबल बॉन्ड N आणि N वरती येथील हे 2 इलेक्ट्रॉन काय रिमूव्ह झाला सांगा? इथे H2O रिमूव्ह झालं ना. H2O ह्या OH मायनसना हा H घेतला म्हणजे काय रिमूव्ह झालं? H2O रिमूव्ह झालं आणि आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालं. बरं इथे रेझोनन्स जसं आपण इथे रेझोनन्स दाखवलं आहे सेम त्या टाईप इथे रेझोनन्स होईल. हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील? N आणि N मध्ये शिफ्ट होतील. म्हणजे N आणि N मध्ये बॉन्ड कोणता तयार होणार? ट्रिपल बॉन्ड तयार होणार. म्हणजे ह्या नायट्रोजनची फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब. त्यामुळे काय होणार? हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन कार्बन ॲटमवरती शिफ्ट होणार. आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? हा N ट्रिपल बॉन्ड N म्हणजेच काय रिमूव्ह झालं सांगा?
नायट्रोजन गॅस रिमूव्ह झाला ना, आपण रिएक्शनमध्ये दाखवलं होतं पहा, N2 गॅस रिमूव्ह होतो. पहा हे 2 इलेक्ट्रॉन ह्या सी वरती शिफ्ट झालेत, म्हणजे सी वरती चार्ज कोण येणार, निगेटिव्ह चार्ज येणार, CH3 ह्या सी वरती चार्ज कोण येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. त्यानंतर येणार वॉटर H2O मध्ये काय, जसं इथे दाखवलं तसं H प्लस OH मायनस, हा C मायनस H प्लसवरती अटॅक करेल, म्हणजे यातला H प्लस कुठे अटॅच होईल, ह्या Cला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा, CH3CH2, यातला एक H प्लस Cला अटॅच होईल ना, त्यामुळे काय तयार होईल, तर CH2 तयार होईल. हा CH3 ॲज इट इज. हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे, हायड्रोकार्बन आहे. ह्या हायड्रोकार्बनचं नाव काय आहे, प्रोपेन. ओव्हरऑल काय झाले सांगा, C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 ग्रुप. समजलं. आता हे जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम थेअरीसाठी तुम्ही करू नका, पण नीटसाठी आणि जेईसाठी जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. समजले सर्वांना, नोट करा हे. वुल्फ-केस्नर रिडक्शनचे एक्झाम्पल्स. वुल्फ-केस्नर रिडक्शनमध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, ॲसिटोफेनॉन. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ ॲसिटोफेनॉन. फर्स्ट काय यूज केले, हायड्रोजाईन. सेकंड काय यूज केले, बेस आणि इथिलीन ग्लायकॉल आहे. दिस इज कॉल्ड वुल्फ-केस्नर रिडक्शन. वुल्फ-केस्नर रिडक्शनमध्ये फक्त काय करायचं, C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्वर्जन हे फक्त CH2 ग्रुपमध्ये करायचं. तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. प्रोडक्ट काय मिळेल, दिस इज बेन्झिन रिंग. CO डबल म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुप जो आहे कार्बोनिल ग्रुप, त्याऐवजी फक्त करायचा CH2 ग्रुप. पुढे आहे CH3 अँड दिस इज कॉल्ड इथाइल बेन्झिन. दिस इज इथाइल ग्रुप. पुढे काय आहे, बेन्झिन. दिस इज इथाइल बेन्झिन. एकदम इझी आहे. म्हणजे ह्या रेशनचा जो प्रोडक्ट आहे तो कोणता आहे, इथाइल बेन्झिन. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, हा तुम्हाला काय दिला आहे, केटोन दिला आहे, आणि फर्स्ट तुम्हाला काय दिलं आहे, हायड्रोजाईन. आयडेंटिफाय A. देन रिएक्शन विथ OH मायनस, दिस इज बेस अँड इथिलीन ग्लायकॉल टू गिव्स B. आयडेंटिफाय A अँड B. एकदम इझी आहे. हा H2 आणि हा O काय रिमूव्ह होणार सांगा, H2 रिमूव्ह होणार. मग H2 रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला कंपाऊंड काय मिळणार पहा, एकदम इझी आहे. हा डबल बॉन्ड ॲज इट इज. हा H2 आणि हा O, H2 रिमूव्ह झाला. ह्या डबल बॉन्डला काय अटॅच होईल, हा N अटॅच होईल, आणि Nला काय अटॅच होईल, पुढे हा NH2 ग्रुप अटॅच होईल. दिस इज ए कंपाऊंड. दिस इज ए कंपाऊंड. नंतर काय केलं आहे, OH मायनस बेस आहे आणि इथिलीन ग्लायकॉल आहे. काय होणार सांगा, इथे फक्त काय तयार होणार, CH2 ग्रुप तयार होणार. म्हणजे B हा कंपाऊंड तुमचा कोणता असेल, तर हा कंपाऊंड तुमचा B असेल. इथे काय अटॅच होणार, हे 2 हायड्रोजन. तुम्ही हे 2 हायड्रोजन नाही दाखवले तरी चालतील, दाखवले तरी पण चालतील. अँड दिस इज कॉल्ड ब्युटेन. दिस इज कॉल्ड ब्युटेन. एकदम इझी आहे. फक्त आपल्याला लास्टला काय आलं पाहिजे, C डबल बॉन्ड O ग्रुपच्या ऐवजी CH2 ग्रुप आला पाहिजे. आलशात फक्त तुम्हाला हा A आयडेंटिफाय करता आला पाहिजे. पुढे थर्डमध्ये तुम्हाला सॉल्व करता येईल. थर्ड डायरेक्ट तुम्हाला काय लिहायचं आहे, फायनल प्रोडक्ट. नोट करा हे. याच्यामध्ये आपण एक इम्पॉर्टंट नोट लिहितोय, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. तुम्हाला एक हा कंपाऊंड दिला आहे आणि याचं फर्स्ट काय केलं आहे, क्लेमन्सन रिडक्शन, आणि नंतर केलं आहे वुल्फ-केस्नर रिडक्शन. इथे तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल आणि इथे प्रोडक्ट तुम्हाला काय मिळेल ते विचारले. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया क्लेमन्सन रिडक्शन. तर क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण काय यूज करतोय, HCl यूज करतोय. याचा अर्थ मीडियम कोणता आहे, ॲसिडिक मीडियम आहे. ॲसिडिक मीडियम असेल तर आपल्याला काय मिळेल, हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप आहे का ते चेक करायचं. ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप म्हणजे काय हा ॲसिड आहे HCl. HCl आपल्याला काय देतो सांगा, HCl आपल्याला काय देतो, H प्लस देतो. म्हणजे असा एखाद्या याच्यामध्ये ग्रुप आहे का की जो ह्या H प्लसवरती अटॅक करू शकतो, त्याला म्हणतं ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप आहे. याच्यामध्ये कोणता, तर हा OH. आपल्याला माहीत आहे की या ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, ऑक्सिजन ॲटमवरती आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या H प्लसवरती इझिली अटॅक करू शकते. कारण मीडियम कोणता आहे, ॲसिडिक मीडियम आहे, HCl आहे. HCl आपल्याला काय देणार आहे, प्रोटॉन देणार आहे, H प्लस देणार आहे. आणि त्यामुळे इथे हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप कसा आहे, ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप आहे. ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप म्हणजे काय याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर आहे, आणि लोन पेअर असल्यामुळं तो इझिली याच्यावरती अटॅक करू शकतो. त्यामुळे काय तयार होतं, OH2 प्लस तयार होणार. नंतर हा रिमूव्ह होणार, C प्लस तयार होणार. C प्लस तयार होणार ना, इथे कार्बोकॅटायन तयार होणार. हा H कुठे अटॅच होणार, ह्या Oला अटॅच होणार. Oची व्हॅलेन्सी 3 होणार, त्यामुळे OH2 प्लस तयार होणार. त्यानंतर मग हा H2 रिमूव्ह होणार. ह्या C प्लसवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, आणि पुढे Cl मायनस.
HCl आहे, Cl मायनस आहे, तर Cl मायनस काय करणार, ह्या C प्लसवरती अटॅक करणार. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल सांगा. आता इथे काय आहे पहा, C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, CH3 आहे. C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, CH2 ग्रुपमध्ये होतं. क्लेमन्सन रिडक्शन आहे. आताच आपण पाहिले C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू CH2 ग्रुप. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, हा सायक्लोपेंटेन ॲज इट इज, हा सायक्लोपेंटेन ॲज इट इज, इथे CH2 तयार होईल, हा CH3 आणि इथे काय अटॅच होणार सांगा, इथे अटॅच होणार Cl. रिझन काय, कारण हा जो OH ग्रुप होता तो OH ग्रुप कसा होता, ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप होता आणि त्यामुळे रिएक्शन इथे सुद्धा झाली. समजले सर्वांना. पहा फक्त OH काढायचा आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचा, Cl अटॅच करायचा आहे. तर क्लेमन्सन रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे इथे काय तयार होईल, CH2 हे तर होणारच आहे, नो प्रॉब्लेम. C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू CH2. पण इथे OH ग्रुप हा ॲसिड सेन्सिटिव्ह असल्यामुळे रिएक्शन इथे सुद्धा झाली. लक्षात आलं सर्वांच्या. त्यानंतर आता आपण ह्याच कंपाऊंडचं काय करूया, उल्फ-किर्चनर रिडक्शन करूया. आता उल्फ-किर्चनर रिडक्शन म्हणजेच कोणतं मीडियम आहे, बेसिक मीडियम आहे. आणि हा जो ग्रुप आहे तो कसा आहे, ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप आहे. म्हणजे याची रिएक्शन फक्त ॲसिडसोबतच होणार आहे, बेससोबत होणार आहे का याची रिएक्शन नाही होणार. कारण हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कसा आहे, ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप आहे. ॲसिडसोबत तो रिएक्शन करू शकतोय, हा बेससोबत रिएक्शन नाही करू शकत. बिकॉज OH ग्रुप इज ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप, नॉट बेस सेन्सिटिव्ह ग्रुप. आणि त्यामुळे OH आणि इथे काही फरक पडणार नाही आहे. लक्षात आलं. OH ग्रुप तुम्हाला ॲज इट इज कुठं पाहायला मिळेल, प्रोडक्टमध्ये पाहायला मिळेल. समजलं सर्वांना. मग आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, सायक्लोपेंटेन. हा सायक्लोपेंटेन ॲज इट इज. इथे काय तयार होणार, इथे तयार होणार CH2 CH3, कारण हे उल्फ-किर्चनर रिडक्शन आहे. उल्फ-किर्चनर रिडक्शनमध्ये काय होतं, C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू CH2 ग्रुप आणि हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप ॲज इट इज तुम्हाला प्रोडक्टमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही प्रोडक्टमध्ये डिफरन्स आहे ना. लक्षात आलं. हा OH ग्रुप होता तो OH ग्रुप कसा होता, ॲसिड सेन्सिटिव्ह. हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कसा आहे, ॲसिड सेन्सिटिव्ह. ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप आहे आणि ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप असल्यामुळं जर रिएक्शनमध्ये ॲसिड असेल तर तो पटकन काय करेल, त्याच्यासोबत रिएक्शन करेल. तसं आपण उल्फ-किर्चनर रिडक्शनमध्ये बेसिक मीडियम यूज करतो आहे आणि बेसिक मीडियम असल्यामुळं हा OH बेसिक मीडियमसोबत रिएक्शन करणार नाही. त्यामुळे OH तुम्हाला ॲज इट इज प्रोडक्टमध्ये पाहायला मिळेल. हेच फक्त आपल्याला सांगायचं होतं. नोट करा हे. आज आपण कोणत्या दोन नेम रिएक्शन पाहिल्यात, तर आपण फर्स्ट पाहिली क्लेमन्सन रिडक्शन आणि सेकंड पाहिली आपण उल्फ-किर्चनर रिडक्शन. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन हा थेऑरेटिकल आहे आणि सेकंड क्वेश्चन हा JEE मेन्सचा आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.